ताई ओय काय आलं ग? काही नाही बाई. काही नाही म्हणजे टेन्शन मध्येच राहिली तुम्हाला जरा. मग आता टेन्शन नको घेऊ तर काय घेऊ सांग बरं तू. आता कशाचं टेन्शन घेतीये? कशाच म्हणजे तुझं टेन्शन आहे ना ग. माझं टेन्शन मी नाही घेत तू कशाला घेते? अगं तू नाही घेत कोणी नाही घेत पण मी बहीण आहे तुझी मला ते टेन्शन येणार आहे ना असं थोडीच आहे. काय अगं कशाचं टेन्शन? अगं जे ते आपापल्या घरी चांगलं वाटतं. माझा पण संसार मोडला होता परत झालं बाई लागलं सुरळीत. मग अजून काय करायचं आता? काय करायचं बघू आता काहीतरी. काहीतरी म्हणजे बघू ना आता काय होतंय दाजी काय म्हणतात काय नाही. आता मी काय सांगू सांग बरं. त्यांच्या मनावर आहे ना मी काय बोलणार आहे पुढं. ए बाई मला ना तुझं लेक्चरच ऐकू वाटाणं. जेवायला केलंय का? माझं लेक्चर आहे का परत? मग तू बळच टेन्शन घेते काही पण. मला बसले होते ना तुला बोलाय कोणी लावलं होतं मग. बरं माझं चुकलं. जेवायला काही केलंय का? भूक लागली. हा केलंय जा जेव. कवर ही अशी लहान लेकरासारखी वागते काय माहिती बाई. हा तिला संसाराचं काही कळा नाही कशाच काही कळा नाही. हा किती सांगितलं समजून काय माझं डोकं तर आई बाप तर गेलेत मरून. सगळं माझ्या माग कोण टेन्शन नाही घेत माझ्याशिवाय. काय करावं? अरे या पोराचं इथं लक्ष नाही. हे तंबाटे पाण्यावर आले 2 दिवस झाले याला लावून. याला आंबवणी दिलं पाहिजे ना. काय ते पोरग कोणाच्या नादी लागलं काय करतं. मला काही त्या पोराचं लग्नच करावं लागत राव. त्याशिवाय पोरग काय घरात लक्ष द्यायचं नाही बरं का. बाप गेला आणि ते केलं माया आवली. अरे आता मी कुठं कुठं पाहणार माझं वय झालंय. हा कवर ही लहान लेकरासारखी वागते काय माहिती. हिला तर संसारातलं ज्ञान नाहीये. घेते मी टेन्शन. मलाच इथं बाई टेन्शन नसतं. कोण घ्यायचंय आई बाप तर मेले तर. हिला काहीच कळत नाही बाई काय करावं काय. काय चाललंय नानी? काय नाही बसले होते. झालं जेवण बिवण झालं? हा नाही अजून ते गेलेत ना वावरात गुरं बांधायला म्हणून बसले होते. वावरात गेलेत का? हा काय म्हणता तिकडे कसं काय आज? आलो चाललो होतो इथून काम होतं जरा ते कालच्या मळ्यात गेलतो तिकडं. हा तेव्हा म्हटलं मग चला नानी दिसली पानवर बसेल. भाऊसाहेब पण कुठे गेलाय काय माहिती अजून काय आला नाही. बसले त्यांचीच वाट बघत जेवायचंय भूक लागली एक तर. तुम्ही जेवले का? हा जेवण झालं सकाळीच. हा 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 एक तुमच्याकडे एक काम होतं. काय सांगावा का नाही? सांगा की बोला की. बोलल्याशिवाय सांगितल्याशिवाय कळन का मला पण काय काम होतं ते. आपल्याला एखादी पोरगी पहा ना तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असली तर. पोरगी? हा बरं बघू पाहुण्या रावळ्यात असेल तर मग सांगते. हा पाहुण्या रावळ्यात असली तर. हा बघितल्यावर सांगन कुठं असलं तर मी सांगन त्यांना हाय आमची तर मुलगा चांगला आहे म्हणून. आता घरचं तुम्हाला नाही सगळं घरचं माहिती चांगलंय. माहिती तुम्हाला सगळं माहिती मला. हा मग पहा विचारून होत असलं काही. नाही आई बाप पण चांगले तुमचे सगळे चांगले तर. हा नाही बघू ना असली ना नक्कीच सांगते मी तुम्हाला. आता काय रानात काय? रानात सोयाबीन आहे सोयाबीन 5 एकर आणि 3 एकर कपाशी. बरोबर. हा ते लेबर पाहायला गेलो होतो पण ते काय दिसलंच नाही. हा का कामाला माणसंच भेटत नाही आता. आबा आली. आबा आले? आबा आली. बस हा काय चालू होतं? काय नाही आलत तर चाललं आता. राजू फिरत फिरत म्हणला मी दिसले बाहेर मग आला. नाही काय चालू काय नाही? नाही बोलत होता ते म्हणत होता पोरगी असं एखादी तर बघा मग लग्नासाठी. हा ते म्हणले तुमच्या हे पाहुणे रावळे जास्त आहेत ना. आबा कुठे गेले भाऊसाहेब कुठे गेला विचारत होते. लोकांना गर्दी पडे का मगच माणसं दिसत नाही. तसंच असतं. हाला हा म्हणायचं. त्यांच्या वागणुकीमुळे थांबले इतके दिवस. आता 7-8 एकर जमीन एकूण एक पोरग हे मग लग्न व्हायला पाहिजे नव्हतं. होतं पोरग चांगलंय पण ते. अरे पण पोरग चांगलं हित आहे चांगलं. तुला गावातली माहिती कसं आहे कसं आहे ते? ऐका ना पण माझ्या डोक्यात वेगळंच एक विचार येतोय. काय वेगळाच येतोय. सगळं काय तुम्ही खवळायचे नाहीत ना? कळत नाही म्हणजे मग मध्ये नेमकं सांगून काय तो काय डोक्यात काय? राजू कसा आहे आपला? हा चांगलं पोरग चांगले. हा वैशूचं असं झालेलं आहे तिचा नवरा हाणतो मारतो पेतो. म्हणलं मग वैशूचं दुसरं लग्न करून द्यायचं का? इतकं टोकात नाही घेऊ नको आताच. त्यांना थोडं समजून सांगतो. त्यांना ऍडजस्ट काय होतं त्यांना समजून सांगू. कवर समजून सांगायचं तुम्ही सांगा बरं. अरे हा पण आपल्या एवढं टोकात नाही घेता येणार नाही ना. टोकाचं म्हणजे ते राहायलाच नको म्हणते त्याच्यासोबत काय करायचं सांगा ना.
बाय आपल्या मला शिंदोबर काही कामा नाव नाही तर नसतं काय आगणी उठत पडत काही कामा नावाचं शिन नाही होते मग आपण दोघं मोठेत ना वैशाला काही अजून काहीच कळत नाही. अरे तू म्हणणं बरोबर आहे आपण दोघं मोठे वैष्णू समजा काही समजत नाही हा विषय झाला. पण मला काय होतं अजून तिकडच्या लोकांना आपण काही विषय घेतला नाही फोन नाही केला काय नाही केला. तुम्ही सांगा त्यांची सारखी किरकिर आहे 2 दिवसाला 4 दिवसाला दारात येते जायलाच नको म्हणती कसं यांचं टिपण बसायचं बरं. अरे पण मग आपल्याला याच्यावर कधी फार कधी घ्यावं लागेल ना समजा झचंडीची कामं नको बरं काही कामाला म्हणजे मग मी सगळं करूनच म्हणते ना. हा उद्या आहे ना त्याची फार कधी घेऊन समजा पण आता ते तिने ऐकलं पाहिजे बरोबर ऐकते ती ऐकते तुम्ही सांगितलं ना सगळं ऐकन हा तिला तो नवराच आवडत नाही वाटतं का काय मलाच काय कळा नाही. असंच काहीतरी भानगड 7-8 वेळेस भांडणं आणि तेनीच एवढे मुत्र पित आणि का बघतच काही कामाला ती म्हणते कुठं पडत आहे कुठं काय बोलत आहे अवघडच आहे. हा आपण एकूण एक पाहिलं होतं म्हणलं चांगलं आहे जाऊ द्या 7-8 एकर जमीन आहे टाकलं टुकलं आहे सर व्यवस्थित आहे आणि ते काय झालं बरं का त्याचं म्हातारी वाढले ना तेव्हा ते पूर्ण बिघडलंच आहे मला माझ्या डोक्यातच काय गणगण वाढलेली ते काय कामाला चांगल्या लेकराचं वाटोळ झालंय अहो ती काय राहत नव्हते हिथून मागं राहिली नाही का आता सारखी ती. अरे पण एक मोठा इश्यू आहे त्याच्यात काय पोरगी लागणार आहे तिची पोरगी लागणार हो सगळं होतं काय नाही होत बघा काय एवढं काय टेन्शन घेता. मग आपलं एक काम करावं लागलं काय एक काम जर करून ठेवलं ना ती पोरगी आहे का आपल्याला हे करावं लागलं काय पोरगी आपली होती असं समजून पुढच्या सांगायचंच नाही. अहो तसंच करू ना पुढच्या सांगायचं नाही त्यांची तिला मुलगी आहे काय तुम्ही तसं म्हणता पण राजू आपल्याच गावातला आहे आपल्याला पोरगी नाही ते माहिती राजूला मग कस काय सांगू ना सगळं खरं खरं सांगू ना त्याचं पण लग्न होत नाहीये. हा काय अडचण नाही मुलगा चांगला आहे मुलगा व्यवस्थित आहे काय अडचण नाही त्यांची घरची माणसं चांगली आहेत घरची चांगली म्हणूनच म्हणलं मी तेच राजूची आई पण चांगली वडील पण चांगले आहेत यात आता मला भेटतेत ना ते सारे माणसं चांगले बरं का पण ह्या बाई भाऊ हे टोकाचा निर्णय येऊ मला काय माहिती तुला याच्यावर आपण ना तिचा सल्ला घेऊ आणि तिचा सल्ला घेऊनच हा विचार करू. तो जर तुला म्हणलेला असला ना तर मग त्याचा मामा बिमा पाहू त्याचा मामाला विचारून पाहू बघू काहीतरी करू. आता मी तुमच्या कानावर घातले चला भूक लागली जेवायला चला असं करते चला जेवून घेऊ हा चला मला भूक लागली. हा गेली आतमध्ये जेवायला जेवली असं जेवू आपण अंकन करू राहिले भाऊ. बरं चला आराम करा थोडासा हा थोडा पाठ टिकून मी आजची एक तर त्याची आई भांडून गेली सांभाळितो मी का तात्या. अरे राजा कुठं येणार तू अरे हे तंबाटे 2 दिवस झाले लावून झाले याला आंबवणी द्यावा लागत आहे. ऐका मी काय करीत होतो. तू काय करीत होता काय लोंबलं करीत होता तू गावात फिरतो दूध घातलं का गावात फिरतो दूध घातलं का गावात फिरतो. अरे काय ध्यान धरलंय तू शेतीवर तो लक्ष नाहीये. बरं तुम्ही माझं ऐकून घेणार आहे का आता मी काय सांगतो ऐका तो ऊस इकडे पडेल होता टमाट्याच्या याच्यात मी ते बांबू लावून ते ऊस लोटलाय आता एवढ्यात तो ऊस लुटून आलोय मी इकडं. बांबू काय लावले ते ऊसाला आता लोटताना बांबू नाही लावित का आपण. अरे बांबू तंबाट्याला लावित असते ऊसाला बांबू लावित असते का. मग ते पडलं होतं इकडं तेव्हा बांबू लावून लोटलं मी ते मध्ये त्याला पाणी दिलं होतं का निम मोडून टाकला लोटताना. नाही अलीकडच्या 2-3 सऱ्यावर मोटर चालू होती ना. चालू होती का. हा मग आता त्या सऱ्या झाल्या का मग इकडं काढितोय पाणी. या तंबाट्याला कधी पाणी लावणार आहे. आता 4 वाजता लावू ना. 4 वाजता हा पहाटी. अहो जर संध्याकाळी लावतो ना. हा पहाटी नको लावू गारठ्या गुठ्यात उठू नको. नाही अजून काय चाललंय ते दुधाचं पेमेंट झालं का आपलं. नाही ते उद्या होणार आहे पेमेंट आणि ते तुम्हाला ते मी तो बँकेतून पैसे काढायला लावले काय झालं. अरे बँकेत गेलो तिथं अंगठाच बसणार याच्यावर मग तो बाबा म्हणे ते हे नाही म्हणे वरून काय येत आहे ते. मग तो अंगठा तोडून त्याच्याकडे ठेवायचा ना मग नंतर आणून बसवला असतं ना. अंगठा तोडून ठेवायचा चप्पलचा अंगठा तुटला तो कटाई नव्हता तिथं मग चप्पल ठेवून आलोय त्याच्याकडे. चप्पल ठेवून आले का काय चला मग अंगठा बसून देईन तो. आणि तुम्ही उन्हात आणायचे ज्यादा फिरू नका 3 जण मेलेत उन्हानी. उष्माघात झाला काय. हा बरं आता मला तरी किती दिवस राहिले मग सगळं तुलाच पाहायचंय दादा. मग लग्न पाहायचंय तुम्हाला. हा ते राहिलंय बोकर. हा पाहतो मग आता तेच चालू आहे पोरकी पाय नामदेवाकडे जातो नामदेवाला सांगतो पोरग लग्नाला आले त्या लग्न ठेपी राहते त्यांचे पाहुणे रावलेले मोठे. हा का. हा मी पाहतो त्याच्याकडे गाठपीठ घेतो त्याची चालत आणि पाहतो मग. हा एवढं पाणी देऊन घे. देहाची ती दोरी लय ऊन झालंय
उघडदार देवात उघडदार देवा. काय भाऊ अरे आबा राम राम. राम 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 राम. खरं सांगा काय काय लागले? अरे असं झालं, हा नामदेवकडे आलो होतो, बर. पण आता नामदेवची मी गाठच व्हाय ना. अरे नामदेव आहे ना सकाळी गेलाय प्रवास सांगा कोणतरी पाहुणे सॉल्व लासूरच्या पाहुण्याचा दावा होता तिकडे गेलाय. तिकडे गेलेलं आहे हा, का? तसं झालं अरे होतं. म्हणूनच गाठणी झाली बरं का. हा मी काय झालं, म्हसोबा मंदिराजवळ बसलो, तिची वाट तो मला म्हणला होता मी इकडून येणार आहे, हा 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 पण मला इथं यायला उशीर झाला. असं आहे ना. हा बर काय म्हणतो काय लिहिलं अरे आता तुला चांगलं माहितीये, काय रे? तो लहान आहे गेला. हा आता ते पोरग तुला माहितीये ना, राजा हा तुझ्या भावाचं बरोबर माझ्या भावाचं पोरग ते लहान राजू. राजू. हा 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 हवाई पोरग आहे हा. ना, काहीतरी गाड्यात लोड नको चावले शिव पोरग काय मार्गाला लाग नाही नाही हवा हे गळ्यात जर गुतवलं ना तर परपंच सुई लागतो. हाय नाही तर नाही. काय आहे, पोरं काय करते 10-5 रुपये आले का खाय बावा खाय गोवा इकडे तिकडे बघून हिंडत येत. नाही नाही असं नाही पोरग, त्याला बडी शब्द असेल नाही. नाही नाही ते आत मी पाहत नाही घेत जाता कधी मी पाहतो ना आपण. मला लक्ष आहे त्याच्यावर. हा, पोरगं चांगले. मी त्याच्या पायावरच पाय ठेवून येईन. हा, नाही नाही हा, बाय. पाय पाय ठेवून राहिले म्हणून तितके दिवस दमलं. हा. नाही तर मग तुम्ही जर नसतं तर पोरग आधी बाहेर गेला असतं. ऐकून घे, हा. 7-8 एकर जमिनी. हा 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 पोरग लय गोडवानी, हा, आहे ना. पण आता जरी बाप नाही तर मी चुलता येणार आहे. अरे हा पण ते काय करत थोडं बोबडं बोलतं रे त्याच्यामुळे थोडं काय होतं. बरोबर बोबड्याचं याचं काय आलंय. नाही विषय पुढे समजा तो म्हण तो बाबा तो जे काय तू कोणत्या लाईनवर चालला ना ते माझ्या लक्षात आलं का त्याला एखादं काहीतरी कुठं ठेपा पाय भाऊ तू या हा, हिशोबाने बोलायला. एखादी पोरगी पाय, तुमचे पाहुणे रावळे मोठाले, तुमचा यल मोठा आहे दारा. हा आमचा गण येल मोठा आहे आता किती येल मोठा आहे लोक आहे ना मिळणी लागू देत भाऊ. आता काय झालंय पोरी झालंय कमी हा. आणि पोर आहे ना त्याच्यामुळे थोडं सोयरीकी झालं पण चला तरी पाहा तुम्ही कुठतरी ठेपाला विचार तसं काय अडचण नाही. अरे हा. मला काय म्हणायचं, हा तो इथं ती एक पोरगी होती रे 7-8 महिने, पण तो इथं ती सती मला ती. पोरगी हा आज पोरगी नाही मग कोण आहे? मी ती. मेवणी आहे का? हा मी म्हणलं पोरगीची. नाही नाही मी ती काय झालं त्यांची नवर बायकोची वाद झाली बर. आणि वाद अशी ती खोबायला गेली डायरेक्ट पार पोलीस कंप्लेंट ती म्हणते मला नांदायचं नाही. हा हा पण चाललंय ते तसं माझ्या डोक्यात खटका आहे बरं का. पण आता पाहू पण आता ते अजून मला त्याचं डिसिजन घ्यावं लागेल विचारावं लागेल त्यांना असं आहे लगेच का? काय घरात मला बाया माणसं सांगत सल्ला घ्यावा लागेल. हा बाय. हा? लोकांची खाण्यापेक्षा ना हा. आपली जर मिळाली तर बरं होईल. अरे लागेल रे का रुपाला एका ठिकाणी पळाल्यावर दुसऱ्या ठिकाणी माणूस दूध फुकून पित असतं. लागेल ती पोरगी रांकीला आहे, पोरगाही रांकीला लागेल. तो म्हणणं बरोबर आहे तिला बाप नाही हा. आहे याला बाप नाही हा दोघं बिगर बापाचे आहेत. हा तर मग होईन भाऊ यांचं सुई लागेल बाज तो म्हणणे. हा चला मी पाहतो विचार करतो. तुला 2-4 दिवस झाले चालेल का? हा बाय, तुम्ही दोघा नवरा बायकोचा विचार करा हा बर का. हा. आणि चांगल्या विषयाला उशीर लावू नका, नाही तर त्याला लय मागणं येते तसं. नको मग एक काम कर आता आलंय लागलं सुई ना असल्या नशिबात ना जाऊ दे येऊ द्या पाहुणे घेऊन. बरं बरं पाहू. बरं. चालतंय, अरे मग चहा बी काही अरे नको नको, हा? मला डॉक्टरनं चहा बंद केलाय. चहा बंद- साखर आहे ना हा त्याच्यामुळे नको. बर चहा आहे ना सख्या म्हणतो ते बरोबर आहे बरं का. चला पोरग निर्विषणी आहे 7-8 एकर जमीन आहे आणि बंगला बिंगला आहे घरी पाहिलं पोरग सारं चांगलं आहे, व्यवस्थित आहे. पण चला आधी आता ही राहते की नाही कोणाला ठाऊक. पण अजून काय त्या साडूचं काही फोन नाही आलेलं काही आलं नाही. हे बहुतेक यांचं ना फार कितीचा डोक्यातच खाटकाय जे ठरलंय ना आता त्या पद्धतीनं आता लगेच हे करून घेऊ. हा बाय. हं? हा बा, हं. तुला माहिती हं. पोरग एकूण ते की. हा हा? हा त्याला बाप नाही मी झालं तुमचं आता हे? हा बा तू आता कर सारं मला माहिती हा. आहे बाकीच पुढचं नको आता विषय थोडा टाइम थोडा राहिलाय आणि थोड्या टाइम ते उरकून टाकायचं रे. तुमचं झालं का? हा तुमचं झालं का? हा हा घेऊ का बोलून मग? हा तवडी घे बोलून. हा घेऊ का बोलून हा लगेच? घे काय अडचण नाही. तुमचं उरकेल सगळं. हा बिंदास काय अडचण नाही. पोरगी येणार आहे लगेच. हा लगेच आणि ते काय 2 मिनिटं लगेच आवडतं का करा. ती पोरगी आली बस कुणाला द्यायचंय? तू खालतो ना तांब्या तू खाल हा तू खाल तांब्या तू आणि ते तोंडावर काढ ना त्याच कम दाखवणार तुला. ऊन लागत होतं. हा उन्हा आधी तर कुठं ऊन आहे कर पाठीमाग कर पदर कर पाठीमाग. हा ही पोरगी आहे का? हा ही मुलगी ही कवळी पोरगी. हा हा बरं झालं ऊन लागत होतं म्हणून तोंड दाखलं होतं काय. हा 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 तात्या हा? हिच्या गळ्यात मंगळसूत्रच दिसते. अरे भाऊ आता तुझ्या नावाचं बांधायचं ना दादा, थोडं थांब ना. हा. एवढं काय करतो.
तो नावाचं बांधायचं म्हणून आलोय आपण. ते होत नव्हतं झालं इकडून तिकडून सेकंडमध्ये डोकं लावलं म्हणून झालं कुठल्या प्रकारचं ते अजिबात लावू नका कुठल्या प्रकारचं. ह्या बाय मला काय म्हणतं ह्या बा आता सरळ सरळ बसा मुद्दा ऐक मग ऐक बरं का. ह्या ही मुलगी तुला पटती का? आधी पाहून घे. हा तुला पटती का? हा हा नुसतं हा नको म्हणून. हे बरी तुला पटतं का मुलगा? पहिलं पहिलं पोळलं दूध आणि आता ताक फुकून पियत आणू नको. आता पाहून घे बोलून घे काय असं नसतं ते नसतं लपड्याची कामं नको काही कामं ना आम्हाला. ही काय पोर खेळ नाही. लग्न म्हणजे 3-3 बारी भाजीपाला नाही आणली बाजारातून भाजी केली चिरली भाजी टापटापण टाकली. हौशे तू सांग जरा. म्हणा सांगते ना आवडलं तुला आता परत ते नको पैसे. हा परत नाही 3-3 बाऱ्या चालणार नाही गोंधळ. तुला आवडली का सांग पटकन. आवडली ना पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. काय शिक्षण बिक्षण काही झालं? अरे शिक्षण गेलं चुलीत पोरगी कवडी आपण एवढंच पाहायचं. अरे तुला शिक्षका मास्तरी करायची का तुझ्याकडे 8 एकर जमीन आहे ती आपली बांगला सोडणार नाही त्याला काय अडचण नाही. एवढंच बोल ना तू बाकीचं पटलं रे आम्हाला. ती होईन जाडची बारीक. हा बरं चालेल तुमच्या शब्दाच्या पुढे नाही बोला. नाही त्यांच्या शब्दात नाही पुढे नको गोंधळ व्हायला. पुढं नाही भाऊ तो आबाई पोरगी तुला दाखवली आबाई मित्र आहे मा म्हणून तो पोरगी देऊन राहिलाय. तुला बाप नाहीये आणि तुलाही बाप नाही. जरी जर नाही तर भाई आम्ही घेतलेले हे कडायला गेलं पाहिजे. आमच्या नावानं 4 लोकांत खापर बिपर फोडायचे. मी तुमच्या शब्दाच्या पुढे आहे का? ऐकत का ते झालं. ऐक ना तू हा बाय तिला बापासारखा आहे मी. हा जरी मिळून जरी असली ना तर बापासारखा आहे. अरे म्हणूनच आलो ना भाऊ ऐक तुझ्याकडे मी. आता तुला काय म्हणायचं त्याला बाप नाही चुलता बापाच ठिकाणी असतो. असतोच ना मग. हा पण हे डोकं आपल्या खापार नको हा, सगळ्या. म्हणूनच तुला सांगितलं हा. का भाऊ हे आपल्याला एवढं एकदा झालं का हा. यांचं गाडं सुईला लागेल. हा, सख्या. गाडीचे दोन्ही चाका बरोबर असले तर गाडी चालते. काय म्हणतो हा. का बा तुम्ही म्हणशान तसं हा याला वागायची हे का त्याला वागायची मला सांगा तुम्ही आता. नाही वागायच त्यालाच आहे. भाऊ याच्यासाठीच करायची ना. हा आणि चला लगेच एक काम करू लगेच आहे ना काय असेल ना ते लगेच उरकून घेऊ लगेच आपण. हा चला जाऊ दे मग तुमचं काय म्हणणं असेल ना लगेच हा बघ. त्यांना नीट विचार बरं का आग येतो उठवायचं फुपट्यात नाही विचारलं विचार जमलं ना आता काय घ्यायचं 2-2 शब्द बोलून लगेच हा, बोलून घ्या. लगेचच काय असेल ना ते करून टाकू. हे बा आमच्याकडे फक्त पोरगी तुम्हाला काय करायचं ते तुमच्या पद्धतीनं करून टाका कसं असेल तसं. असं आहे का? हा आमच्याकडे पोरगी आहे रात्री तुम्ही काय असेल त्या पद्धतीनं काय चाललंय ते? काय खाऊ साडू काय चाललंय काय 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 नाही नाही ते जमिनीचं व्यवहाराचं चालू थोडं आहे. जमिनीत यावर आहे. हा आपल्याला जायचं घरी. कोणाच्या जमिनीचा यावर चालू आहे? अरे ऐकून घे जमिनीचं व्यवहाराचं नाही तो ऐकण्यात फरक झाला. ऐ, आपण तर तो थोबड पण ठुई तुम्ही पाहायला आलेलो आपण. तो थोबड पण ठुई ना. त्यासाठीच पाहिजे ना दादा. अरे मी काय म्हणलं पुढचं काय झालं ते पाहून घ्या आणि बाकीचं लफड्याचं काय उद्योग करता काय म्हणले म्हणे तुम्ही. तुमचे व्यवहार मग करा ए तू चल उठ बरं. मला नाही यायचं दाजी सांग. अरे तिला सांगा समजून. अहो हा थांबा जरसे सांगू समजायला समजून सांगू नेमकं काय विषय चालू आहे काय नाही नेमकं तुम्ही हे तर समजून घेता का नाही. बोला बरं, काय हा, विषय, बाकीचं काय काय चालला, काय तुमचा का विषय? बरं मग आमचा विषय आज चाललाय का मग तुमचं तेच चाललं तुमच्याकडे जाणून घालायची होती. बरं. ही तुमच्याकडे जाणून घालायची होती पण तेच दिवस चालू होता. मग आता हे सकाराम आला भाऊसाहेब आहे बरं. आणि मग हा सकारामचा पुतणी आहे. मग आमचं तेच दिवस चालू होता का बा यांचं जे झालं ते मिठामिठी सोडून देऊ आणि तुमचं ढोंग घालू बा असं आमचं डोकं चालू होतं. दादा, तुम्ही कशाला करताच घ्या मी आलोचना नेऊन घ्यायला. घालायचं म्हणते. अरे तुला बायको करायची तर थांब ना मग. मग हे नेऊन घालायचं का म्हणते तिला? हा? नेऊन घालायचं नाही आणि मग डोंगायचं होते पुढे तिकडे म्हणजे ते गावात ते चालली. गावात चाललेले त्यांचं उरकन दाव. अरे चल 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 ते जायचंय त्यांना. हा, जाऊ दे शिंदो. ए, जाऊ द्या तिचा नवरा आलता न्यायला. अरे लफडे झाले असते ना लफडे. हा आबूज घटच नाही पोट नाही काही कुठला पण 2 वेळी लिहून झाले नाही त्यांनी एवढ्या जन्म टाकलं असतं ना. बरं झालं ते चुलीचं लाकूड चुलीला हा चुलीत लाकूड चुली गेलं काही कामान धामाचं. आणि तू तिथं हात धरून राहिली राहू दे. अहो तिला मारता हाणतो म्हणूनच म्हणलं होतं. अरे जाऊ दे भाऊ जे त्याची पिढा त्याच्या घरी गेली अरे भाऊ पोरगी काय भेटत नाही. लग्न नाही जमलं तर मी चाललो घर. जाय. हा घर सोडण्यात भाऊ पाहिजे पोरग नाही काही हात पाहत्या घरी काहीतरी एक तर बायको भेटत नाही पोर सोडला रेडिओ करायला. आता आपण तुरुंगात गेलो असतो कळत काही. अरे हा पण मला वाटलं चांगलं होईल भावच्या म्हणून मी काय चांगलं होईल. अरे मला काय वाटलं चांगलं नाही दोघायला